नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची ओळख ही वारली चित्रशैलीने जगभर पसरली आहे. जिव्या सोमा म्हसे यांनी वारली कलेला जगमान्यता मिळवून दिली असली तरी मूळ ठाणेकरांना आदिवासीची वारली कला, त्यांचं घर, घरातील साहित्य याची ओळख करून देण्यासाठी उथळसर येथील महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगेश भंडारी यांच्या पुढाकारातून वारली संस्कृती आणि कलेचा जागर करणारा देखावा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गेली 53 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जनार्दन वैती यांनी या गणेशोत्सवाची स्थापना केली होती. योगेश भंडारी यांच्या अध्यक्षतेखालील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सवासह सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक आघाड्यांवरती काम करत आहेत. दरवर्षी या मंडळाच्या वतीने वैविध्यपूर्ण देखावे तयार करण्यात येत असतात. यंदा या मंडळाच्या वतीने वारली चित्रकलेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आदिवासी झोपडीचा देखावा साकारला आहे. झोपडीच्या कुडांवर नैसर्गिक रंगात चितारलेली चित्रे, झाडे, वन्यजीव यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे पूर्वीच्या काही आदिवासींच्या घरात असलेला प्रकाशासाठीचा टेंभा रात्रीच्या प्रकाशात अधिकच मनमोहक वाटत आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची येथे रीघ लागलेली पाहायला मिळते. नमस्कार, माझं नाव विनोद वैती, मी मंडळाचा सरचिटणीस. यावर्षी आपल्या मंडळाला 53 वर्ष झालेली आहे. हे सगळे आपले कार्यकर्ते आहेत आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा देखावा आज उभारू शकलो आहे. जसं तुम्ही बघू शकतात की या वर्षीचा देखावा आपण वारली प्रकाराच्या किंवा संस्कृतीच्या ह्याच्यावरती आधारित आपण मांडलेला आहे. जिवा सोमा म्हसे ज्यांनी या कलेला जागतिक पातळीवरती एक ओळख करून दिलेली आहे, त्याच्याच सपोर्टमध्ये आपण या गोष्टीला इकडे एक प्राधान्य ठेवून आपण हा मांडलेला हे आहे. साधारणपणे आदिवासी जे ही आहे जात आहे, जी आपली रानावनात आपली फिरतात, त्यांचं जे राहणीमाणी आहे हे ॲक्च्युली या पिक्चर्समध्ये ते बघू शकतात तुम्ही करून. तेच आपण एक प्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना शाखा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व निर्भय युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने खेवरा सर्कल येथे सन 2017 पासून सार्वजनिक गणेशोत्सव भव्य दिव्य आयोजन करण्यात येत आहे. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने सदर मंडळ कार्यरत असून 2017 साली माजी नगरसेवक स्वर्गीय रामभाऊ फडतर यांच्या पुढाकाराने मानपाडा परिसरातील खेवरा सर्कल येथे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली. या उत्सवाचे यंदाचे हे 9वे वर्ष आहे. या गणपती उत्सवात श्रींची मूर्ती हुबेहूब लालबागच्या राजाची प्रतिकृती असते. त्यामुळे ज्या भाविक भक्तांना लालबागला जायला जमत नाही ते इथे येऊन श्रींचं दर्शन घेतात. यावर्षी आरास या ठिकाणी दीपमहलाची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे. सदर उत्सवाला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
या गणेशोत्सवाला भेट दिली आहे, विशेष कौतुक देखील केलं आहे। तर खासदार नरेश म्हस्के, महिला आघाडी जिल्हा प्रमुख, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचीही उत्सवाला भेट व नेहमीच मार्गदर्शन असतं। ठाण्याचा विघ्नहर्ता असे या उत्सवाचे प्रमुख सल्लागार ईशान बलबले हे आहेत। यांचंही विशेष सहकार्य पाठबळ या मंडळाला लाभत असते। तसेच मंडळाचे धडाडीचे अध्यक्ष अरविंद सिंग टोणी यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष प्रल्हाद बोरसे, कार्याध्यक्ष युवराज कदम, खजिनदार सुखदेव जगदाळे, निवृत्ती गावंडे, उपसचिव नंदकुमार चंदन आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांचंही विशेष सहकार्य लाभते। सदर उत्सवाविषयी शिवसेनेच्या ठाणे शहर विधानसभा संघटक नीता कलोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिलेली आहे। या उत्सवात 10 दिवस दररोज विविध प्रकारचे कार्यक्रम तसेच 2 वेळा आरती, भजन, कीर्तन सादर केले जातात। बापा मोरया रे, मोरया रे, बापा मोरया रे, मोरया रे बापा। नमस्कार, मी नीता कलोरे, ठाणे शहर विधानसभा संघटक। सार्वजनिक शाखा गणेशोत्सव मंडळ व निर्भय युवा प्रतिष्ठान आयोजित 2025 गणेशोत्सव हा आमचा यावर्षी 19वे वर्ष आहे आणि या गणपती मंडळाला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पहिल्याच दिवशी दर्शन घेतलं व आमचं खूप कौतुक केलं आणि सर्व पदाधिकाऱ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच माननीय नरेश म्हस्के साहेब व मीनाक्षीताई ह्या मंडळाला दरवर्षी आवर्जून येतात आणि आमचं खूप कामाचं म्हणजे कौतुक केलं जातं, त्यामुळेच आम्ही दरवर्षी हे चांगल्या प्रकारे करू शकतो। ईशान बलबले सर यांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे। तसेच आमचे अध्यक्ष अरविंद टोणी साहेब, तसेच शाखा प्रमुख युवराज आणि सर्व पदाधिकारी बोरसे साहेब असतील आणि सर्व महिला आघाडी मिळून आम्ही हा उपक्रम करतो। आमच्या मंडळातर्फे आम्ही आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आणि महिलांना आता साड्या वाटप करणार आहोत। आणि आमचं गणपतीचे एक खासियत अशी आहे की लालबागच्या राजाची मूर्ती आहे। माननीय आपले जे नगरसेवक होते फडतरे भाऊ यांनी याची स्थापना केली होती आणि हेच आम्ही आता पूर्णपणे सर्व पदाधिकारी मिळून पुढे ही वाटचाल करत आहोत। मी सर्व ठाणेकरांना विनंती करते की ज्यांना लालबागच्या राजाला जाणं पॉसिबल नाहीये त्यांनी इथे यावं, दर्शन घ्यावं आणि खरंच तुम्हाला चांगला आशीर्वाद। बऱ्याच जणांचे नवस पूर्ण झालेले आहेत आणि 19 वर्ष आहे, पुढच्या वर्षी आमचं 20 वर्ष होणार आहे। तरी आम्ही आता पुढच्या वर्षी पण वेगवेगळ्या प्रकारे चांगल्याच प्रकारे वेगळी थीम आणणार आहोत। आता सध्या आहे दीप महल आहे, तरी मी सर्वांना रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज या आणि दर्शन घ्या आणि आमच्या बाप्पाचा आशीर्वाद घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, मंगल मूर्ती मोरया। श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावरती खोपट ठाणे येथील भोईर कुटुंबांच्या घरामध्ये बाप्पाचं आगमन झालं असून त्याचे गणेशोत्सवाचे यंदाचे हे 105व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। आतापर्यंत 104 वर्षाची गौरवशाली परंपरा पूर्ण झाली आहे। या प्रवासाची सुरुवात कैलासवासी सुमारो खेदू भोईर आणि सप्रा सुमरो भोईर यांनी केली होती। 1990 साली त्यांचा मुलगा ठाणे महानगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कैलासवासी गणपत सुमारो भोईर यांच्या जन्मानंतर त्यांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली आणि तेव्हापासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे। गणपत भोईर यांनी आपली पत्नी ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष शालिनीताई गणपत भोईर यांच्यासह ही परंपरा पुढे नेली। त्यांचे पुत्र कैलासवासी विलास गणपत भोईर आणि त्यांच्या पत्नी श्रीमती कमल विलास भोईर तसेच कन्या मीना प्रवीण मंत्री रेखा भोईर वालिया यांनीही या उत्सवामध्ये मोलाचं योगदान दिले आहे। यंदाच्या उत्सवाचे विशेष कारण आहे सजावट पूर्णपणे घरगुती साहित्याचा वापर करून करण्यात आलेली आहे। अत्यंत खूपच आकर्षक सजावट या कुटुंबाने तयार केलेली आहे। आज या परंपरेचे मानकरी भोईर कुटुंब ही 5वी पिढी आहे, ज्यामध्ये कमल विलास भोईर, अभिजित भोईर, क्षमा अभिजित भोईर, अजिंक्य विलास भोईर, चैताली भोईर, कुमार अजिंक्य भोईर, मीना मंत्री, प्रवीण मंत्री, रेखावाली यांचा समावेश आहे। बाप्पाच्या आगमनामुळे घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं असून ही केवळ एक पूजा नसून भोईर कुटुंबांच्या अनेक पिढ्यांच्या श्रद्धेचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा हा सोहळा आहे, असे यावेळी रेखा भोईर आणि वालिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे। भोईर कुटुंबाने गणेशोत्सवाचं लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झाल्याचं पाहायला मिळालं। गणेशोत्सवाबद्दल मी असं सांगणार आहे की ठाण्यातील भोईर कुटुंब जे आहे त्यांनी हा उत्सव म्हणजे माझ्या वडिलांनी ठाण्याचे माजी उपनगराध्यक्ष
काही गणपतराव सुमारो भोईर आणि माजी नगराध्यक्ष काही शालिनीताई गणपतराव भोईर यांनी हा उत्सव चालू केला आणि त्याला जवळजवळ 104 वर्ष पूर्ण होऊन हे आमचं 105वं वर्ष आहे. तर ह्याच्यामध्ये सगळं पूर्ण भोईर कुटुंबीय यांनी पूर्ण योगदान दिलेलं आहे आणि ही जी सजावट आहे ही पर्यावरणपूरक आहे. भोईर कुटुंबातील सर्वांनी मिळून केलेली आहे. त्याच्यामध्ये कमल विलास भोईर, अभिजित विलास भोईर, अजिंक्य विलास भोईर, क्षमा अभिजित भोईर, चैताली अजिंक्य भोईर, कुमार आर्यवीर अजिंक्य भोईर, त्यात तसेच मीना प्रवीण मंत्री, रेखा भोईर वालिया या सर्वांची ह्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. स्वतः आम्ही वर्षभर सगळे एकत्रच असतो, पण हे खास आहे की गणपतीसाठी सगळे आपापली कामं सोडून एकत्र येतात. एकत्र आमचं घरामध्ये आनंदमय वातावरण असतं आणि आम्ही खूप मोठ्या उत्साहाने त्यांचं आगमन पण उत्साहाने आणि जाताना त्यांची आम्ही मिरवणूक पण उत्साहाने धूमधडाक्यात साजरी करतो. शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय तरे आणि माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालेलं आहे. गेल्या 70 वर्षापासून त्यांच्या घरी हा उत्सव साजरा केला जातोय. यंदा देखील हा उत्सव अत्यंत धार्मिक पद्धतीनं या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. अत्यंत सुंदर अशी आकर्षक श्रेणीची मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे. विधिवत असे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम राबवित या ठिकाणी बाप्पाची सेवा केली जात आहे. स्वर्गीय अनंत तरे यांनी सुरू केलेली परंपरा आजही तरे कुटुंबातील सदस्य जोपासत आहेत. अत्यंत पर्यावरणपूरक आणि साध्या पद्धतीने या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातोय. अत्यंत सुंदर असा साध्या पद्धतीचा मंडप या ठिकाणी बाप्पाच्या सजावटीसाठी साकारण्यात आला असून तरे कुटुंबातील सदस्य दररोज एकत्र येऊन या बाप्पाची पूजा अर्चा करत आहेत. तर सर्वांना सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी करण्यात आलेली आहे. संकटाच्या वेळी परातुनी प्रगट होसी आरती एकवीरा देवी देई मजवरा शरण मी तुझला देई दर्शन पामरा आरती एकवीरा मंगल मूर्ति श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. सर्वप्रथम सर्व नागरिकांना, भाविकांना गणेश चतुर्थीच्या व गौरी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा. हे आमचं गणपतीचं हे 17वं वर्ष आहे. दादांचा जेव्हा जन्म झाला त्यानंतर आईनी वर आमच्या आजीनी सांगितलं की पुढच्या वर्षापासून आपण गणपती आणूया आणि तेव्हाच आम्ही गणपती मांडतोय. आमच्याकडे पूजेला जास्त महत्त्व असतं. आमचं मखर वगैरे असं आमचं काही साधं असतं, पण पूजा जी आहे, पूजा अर्ची आरती ही आमची चांगल्या प्रकारे करतो आम्ही. आणि सर्व येणाऱ्यांना प्रसाद भोजन असतं. दोन टाईम आरती असते फक्त. आमची व्यवस्थित सगळी पूजा चाललेली असते. वातावरण खूप चांगलं असतं आमच्या घरी, कारण गणपतीच्या आगमनाची सगळ्यांना आतुरता असते आणि सगळे वाट बघत असतात की कधी गणेश चतुर्थी येते म्हणून. आणि गणेश हे सगळ्यांचं लाडकं दैवत आहे अख्ख्या महाराष्ट्रात. त्यामुळे सगळे आनंदित असतात, सगळं व्यवस्थित असतात, सगळे खुश असतात. गणाला एवढंच सांगेन की देवा आमचं काय चुकलं असेल तर माफ कर आणि आम्हाला सगळ्यांना सुखात ठेव. पूर्ण कुटुंबाला, सगळ्या भक्तांना, भाविकांना सगळ्यांना सुखाने ठेव, आनंदात ठेव आणि सगळीकडे शांतता असू दे, प्रसन्न वातावरण असू दे पूर्ण ठाण्यामध्ये, राज्यामध्ये, ही देवाला प्रार्थना करतो. सर्व ठाणेकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला गणेश चतुर्थीच्या आणि गौरीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती असल्यामुळे, 64 कलांचा अधिपती तो असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात ज्यांच्याकडे गणपती आहे आणि ज्यांच्याकडे बसत नाही ते सगळेच लोक आनंदित असतात. एक उत्साहाचं वातावरण असतं की आपल्याकडे गणपती बाप्पा येतो. सर्वजण आपली प्रथा परंपरेनुसार, ऐपतीनुसार ह्या गणेशाची पूजा करत असतात. ऐपतीपेक्षा श्रद्धेने पूजा करण्यात खूप मजा असते. आमच्याकडे आम्ही पहिल्यापासून इको फ्रेंडली, मला वाटतं आत्तापासून निघालं आहे, पण दादा असल्यापासून त्यांना ते आपण थर्माकोलचं मखर वगैरे आवडायचं नाही. त्यामुळे आमचं अतिशय साधं, कुठेही कॉम्पिटिशन नाही, देवाला महत्त्व दिलेलं असतं, पूजेला महत्त्व दिलेलं असतं आणि अतिशय साध्या पद्धतीने आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. आमचे सगळे नातेवाईक घरात येतात, सगळे आमचे आजूबाजूचे आमच्या आनंदात सहभागी होतात
आणि गणेशाची कृपा आमच्यावर राहू दे, कारण सतत 4 वर्ष आमच्या घरात काही ना काही घडतंय असं की ज्याच्यामुळे आम्हाला बाप्पांनी स्थैर्य देऊ देत आणि चांगले दिवस दाखवू देत. आता खूप झालं दुःख, सुखाचे दिवस येऊ देत एवढंच बाप्पाचरणी मी मागेन. आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला सुख, समाधान, शांती, आरोग्यदायी जीवन दे एवढीच बाप्पाकडे मागणी करेन. ठाण्यातील दिलीप माने यांच्या घरी गणपती आणि गौरीचं आगमन झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विधिवत पूजा अर्चा करून हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर काल या ठिकाणी त्यांच्या घरी गौराईचं आगमन झालेलं आहे. गंगा गौरीचं विधिवत त्यांनी या ठिकाणी कुटुंबियासमवेत पूजन केलं आहे. विशेष म्हणजे दगडूशेठ हलवाई स्वरूपातील या ठिकाणी बाप्पाची आकर्षक अशी मूर्ती स्थापित करण्यात आली असून नवसाला पावणारा बाप्पा अशी त्याची ख्याती आहे. सोबतच बाप्पाचं पूजन केल्यानंतर आज या ठिकाणी गौराईचं पूजन देखील करण्यात आलं. गौराईची अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विविध प्रकारचे अलंकार परिधान करून गौराईची या ठिकाणी सजावट करण्यात आली असून विविध प्रकारचे नैवेद्य देखील अर्पण करण्यात आलेला आहे. काल भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवल्यानंतर आज या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे. तर सायंकाळी जागरण करून गौराईची कान उघडणी देखील केली जाणार आहे. अशा प्रकारे विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवित माने कुटुंबीय गणपती आणि गौरीची सेवा करत आहे. त्याचबरोबर सगळ्यांना सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना देखील गौरी गणपतीच्या चरणी माने कुटुंबियांनी केली आहे. परिसरातील महिलांनी या ठिकाणी एकत्र येऊन या गौराईचं पूजन देखील केलं आहे. सोबतच ओवसण्याचं देखील काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सोबतच विधिवत पूजा करून महिलांनी ओवसण्याचा आनंद देखील घेतलेला आहे. आज हम लोग बिल्कुल भी नहीं सोएंगे. देखते हैं मम्मी वैसे बोलना क्या चाहती है. तो ये रही मम्मी. अरे मम्मी नमस्कार, माझं नाव कांचन दिलीप माने. दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही गौरी गणपतीचा सण साजरा केलेला आहे. गणपती हा दगडूशेठ नवसाचा गणपती आहे आणि या गंगा गौरी म्हणून गौरींची स्थापना असते. काल गौरीचं आवाहन झालेलं आहे. आज गौरींचं पूजन होतं आणि उद्या विसर्जन. काल देवींचं आगमन झालं तेव्हा भाजी भाकरीचा नैवेद्य असतो देवीला आणि आज पुरणपोळीचा. आज संध्याकाळी गौरी जागरण असतं. मग त्यामध्ये गौरींची गाणी वगैरे केली जातात, जागरण केलं जातं आणि उद्या विसर्जन. वातावरण खूप आनंदी आणि उत्साहित असतं, छान वाटतं. पाहुणे वगैरे सगळे मित्रपरिवार सगळे येत असतात, त्यामुळे खूप छान वातावरण असतं घरामध्ये. सर्वांना सुख समृद्धी लाभो, सर्वांना यश लाभो हीच प्रार्थना आहे गणपती आणि गौरीच्या चरणी. शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील आणि कुटुंबियांचा गौरी गणपती हा सण गेल्या अनेक वर्षापासून अविरत आणि आनंदामध्ये उत्साहात साजरा करण्यात येतोय. त्यांचे आजोबा राघव पाटील, वडील काशीनाथ पाटील यांच्यापासून सुरू झालेला हा गौरी गणपतीचा उत्सव आजची पिढी पुढे नेत आहे. पाटील कुटुंबीय एकत्र या ठिकाणी येऊन हा उत्सव साजरा करत आहेत. विशेष म्हणजे यंदा सत्यनारायण पूजेचंही आयोजन करण्यात आलं होतं. हा उत्सव साजरा करण्यासाठी शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, नगरसेवक उमेश पाटील, युवा नेते राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, रवींद्र पाटील, उद्योजक जगदीश पाटील, संदीप पाटील, उद्योजक सचिन पाटील, जय पाटील, आतिश पाटील, राहुल पाटील, पूनम पाटील, समस्त पाटील कुटुंबीय एकत्र येऊन विशेष आनंदामध्ये उत्साहात हा सण साजरा करतायत. यावेळी नगरसेवक उमेश काशीनाथ पाटील, समाजसेविका रचना राकेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या उत्सवाची अधिक माहिती दिली आहे. गौरी गणपती उत्सवाला दर्शन घेण्यासाठी लांब लांबून भाविक, भक्त, नागरिक, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. नंतर नाही येणार रे, नंतर गेल्यानं नाही भेटणार.
दादा मला फोटो घ्या. एक फोटो घेऊन दे मला. हा ठीक आहे. दोन नाहीत का दोन? हा पाटील कुटुंबाचा गणपती आहे. अनेक वर्ष परंपरा, मला वाटतं माझ्या आता 100 वर्षापूर्वी जास्त असलेला गणपतीचा हा सण आहे. आनंद एकच असतो का गणपती प्रत्येक वर्षी 7 पाठकुळीचा असतो. माझ्या या भागात असताना माझ्या पुतणे असतील, माझे भाऊ असतील, माझ्या वहिनी असतील, माझे कुटुंब असतील. आज माझ्या कुटुंबात 8वं कुटुंब आहे आणि हा वेगळा आनंद आम्ही एकत्र कुटुंब साजरा करत असतो. आणि आज गौरी गणपती असल्याने सगळे कुटुंब आपण पाहता, आपण एक पत्रकार आलेले आहेत. खरं महाराष्ट्राची परंपरा आहे, त्याप्रमाणे आमच्या गणपती सण आम्ही प्रत्येकजण साजरा करत असतो. जरी मनात जरी दोष असला तर कुटुंबाने एकत्र असल्याचे सगळे विघ्न दूर झाले ही भावना आमच्या सर्वांची आहे. कारण आमचे आजोबा राघव पाटील आणि त्याचे माझे वडील काशीनाथ पाटील, माझी आई सयाबाई, त्याचे आमचे मोठे बंधू जयराम पाटील दशरथराव आणि आमचे मोठे लक्ष्मीभाऊ यांनी जी परंपरा सुरू केली आहे ती परंपरा टिकवण्याचं काम आम्ही सर्वजण करतो. ना आपण बघता संपूर्ण कुटुंब इथं आलेलं आहे. माझी नगर दर्शना आहे, माझी पुतणी वैशाख रचना पाटील सगळे आहेत. एक आनंद आहे. मी गणराला एकच सांगेन, जे विघ्न जे आहे ते दूर कर आणि उद्या गौरी गणपतीचं विसर्जन होत आहे त्या आनंदाने प्रत्येकाच्या घरी जावं हेच ईश्वर प्रार्थना करतो. तर एकच म्हणा की कृत्रिम तलाव ठीक आहे, कृत्रिम पण मला खाडी किनारे गणपती विसर्जन केलं म्हणजे का माझं मी आजही म्हणणं आहे का तुम्ही ज्या खाडीमध्ये संपूर्ण ड्रेनेज सोडलेलं आहे ते पहिले बंद करा. संपूर्ण खाडीमध्ये चॅनल साफ केलं पाहिजे. त्या चॅनल आज मला माहिती का 2012ला ठाणे महानगर ठराव आलेला संपूर्ण कोलिवा खाडी तर कळवा खाडी संपूर्ण आपण साफ करा. पण आज सुद्धा ठराव तसा पडलेला. आज चॅनल साफ केलं भरती येते प्रत्येकाला 24 तास 2दा भरती 2दा ओटी असते. पण जर आपण गालच साफ केल्यानंतर प्रदूषण हा वाढणार आहे. त्याच्यामध्ये एकच म्हणणं आहे ठीक आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी कृत्रिम तयार केला आहे, डप्प तयार केलं, पण प्रत्येक भक्तांना असं वाटतं माझी माणसाची इच्छा असते का माझा गणपती ज्या परंपरा आम्ही आणलेला घरी आनंदानं त्याच पद्धतीनुसार गेलं पाहिजे, आनंद गेलं पाहिजे. आज जे केलेलं आहे आता माझ्या कोट्यांना आधी दिलेले आहेत. आणि खरं गणपती घाट जो आपल्या खारेगावला आहे हा गणपती घाट सुरू करणं गरजेचं आहे. कारण मी काल संध्याकाळी आलो इतकं दलदल चिखल तिथे आहे कृत्रिम तलावाचे ते प्रत्येक आनंदाची भावना वेगळ्यात. म्हणून मी आज काला साहेबांना फोन केला का उद्या गणपती विसर्जन होत आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पोलीस खात्याचं जर काम करतोय पण आपण प्रतिष्ठाने घेऊन सगळ्यांना सहकार्य आणि गणपती सुरू करायची विनंती करणार आहे. ते गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज ज्येष्ठा गौरीचं देखील आगमन झालं आहे. आपल्या इथे आपण म्हणतो की 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाच्या आगमनाबरोबर ही ज्येष्ठा गौरी म्हणजेच एक पार्वतीचं रूप आमच्या घरी आज आव्हान झालेलं आहे गौरीचं. आणि याचबरोबर या प्रभागातील आपल्या सर्व महिला येथे वंशासाठी आलेल्या आहेत. यांचं एवढंच मागणं की आपल्या सर्वांना सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न आयुष्य मिळू दे, आरोग्य मिळू दे. आणि आम्ही देखील ईश्वरापुढे तीच प्रार्थना करतो. आपल्या या पाटील कुटुंबियांच्या वतीनं मी सर्वांना गणेश उत्सवाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देते. त्याचबरोबर आता जे आपण नानांचं ऐकलं असेल की कृत्रिम तलाव किंवा आम्ही ज्या वेळेला हे गणपतीचा जे काही कार्यक्रम घेतो त्यावेळी पर्यावरणपूरक गणेश उत्सव किंवा कोणतेही उत्सव हे पर्यावरणपूरक आणि आपल्या पर्यावरणाचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजे हा आमचा त्या पाठचा उद्देश आहे. आणि आपल्या या कुटुंबियांच्या वतीनं पिढ्यानपिढ्या पिढीजात असलेली आज ही आपली गौराई आहे. ही आत्ताच्या पावसाळ्यात येणाऱ्या झाडं वनस्पती यांच्यापासून ही गौराई बनवलेली आहे. म्हणजे ही पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या जी चाललेली आहे पद्धत त्यानुसारच आम्ही गौरीचं इथं आगमन करतो आणि नेहमी तिचं पूजा पठण सर्व होतं इथे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.